होली का त्यौहार नज़दीक आते ही बाज़ारों में गोबर से बने उपले की मांग बढ़ जाती है। वर्धा में भी परंपरागत रूप से होली जलाने के लिए इनका उपयोग किया जाता है। खास बात यह है कि पीपल फॉर एनिमल संस्था के करुणाश्रम में भी इनका निर्माण किया जा रहा है। पर्यावरण संरक्षण को ध्यान में रखते हुए गोबर के उपले जलाने से वृक्षों की कटाई को रोका जा सकता है। वर्धा में होली जलाने के लिए बड़ी मात्रा में गोबर के उपले और चकुलियाँ तैयार की जाती हैं। परंपरागत रूप से ग्रामीण और शहरी क्षेत्रों में लोग लकड़ी की जगह गोबर के उपले जलाने को प्राथमिकता दे रहे हैं। स्थानीय संस्थाओं द्वारा भी इसका निर्माण किया जा रहा है। विशेषज्ञों के अनुसार यदि अधिक लोग उपले और चकुलियों का उपयोग करें तो इससे वृक्षों की कटाई कम होगी और पर्यावरण संरक्षण में मदद मिलेगी। कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशात आपण सर्व सण सर्वसाधारणपणे खूप चांगल्या पद्धतीने साजरे करत असतो। त्यातलाच महत्त्वाचा एक सण म्हणजे होलिकोत्सव आपण साजरा करतो। या होलिकोत्सवामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन असतं आणि 5 दिवस चालणाऱ्या या सणाचा 5वा दिवस जो असतो तो रंगपंचमीचा दिवस असतो। परंतु आताच्या लोकांच्या व्यस्ततेच्या काळामुळे होळीचा जो सण आहे हा पहिल्या दिवशी होलिका दहन होतं आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे रंगपंचमी हा सण साजरा करून लोक मोकळे होतात। परंतु होळी साजरी करत असताना जर आपण बघितलं तर आमच्या अंगणातली होळी किती मोठी होईल किंवा कॉलनीतली होळी किती मोठी होईल याची जणू शर्यत लागल्या जाते आणि त्या शर्यतीत कितीतरी वृक्षांना स्वतःचा बळी द्यावा लागतो। मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आणि वृक्षतोड करून होळी साजरी करण्यात येते। खरं तर शास्त्रोक्त पद्धतीने होळी साजरा करण्याचा जो प्रकार पुरातन काळातून चालत आलेला आहे तो म्हणजे गाईच्या शेणापासून बनवण्यात येणाऱ्या ज्या गोवऱ्या आहे त्या गोवऱ्या आणि गाईच्या शेणापासून मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागायच्या, परीक्षा व्हायच्या आणि मुलं सगळेजण हा सण आनंदाने साजरा करायसाठी चाकोल्या बनवायचे, ज्या छोट्या छोट्या गाईच्या शेणाच्या पासून तयार करण्यात येणाऱ्या चाकोल्या आहे किंवा हिंदीमध्ये त्याला कधी कधी बडकुले सुद्धा म्हणतात। आणि एकंदरीत संपूर्ण परिवाराचं, महिला मंडळींचं याच्यात सहभाग व्हायचा। गाईच्या शेणापासून अत्यंत सुंदर ज्या चाकोल्या बनवतो आणि विशेषतः गाईच्या शेणापासून जेव्हा आपण चाकोल्या किंवा गौऱ्या बनवतो तो उन्हाळ्यात आपल्या भागात जे कोरडपणा असतो वातावरणातला तो कोरडेपणा कमी करून हातात ज्या भेगा पडतात त्या भेगा कमी करायसाठी अतिशय मऊ गाईच्या शेणापासून जेव्हा आपण या गौऱ्या बनवतो तेव्हा आपल्या स्किनला सुद्धा त्याचे फायदे होतात। असे बरेचसे शास्त्रोक्त फायदे गाईच्या शेणापासून होणारे आहे आणि त्याच्यामुळेच पर्यावरणाचं खरोखर जर संतुलन राखायचं असेल तर वृक्षतोडही थांबवता येईल आणि शास्त्रोक्त पद्धतीने गोपूरक होळी साजरी करता येईल असं मला या ठिकाणी वाटतं। रोजगार निर्मितीचा जर विचार करायचा झाला तर गाईच्या शेणापासून आपण निश्चितच बऱ्याचशा लोकांना रोजगार देऊ शकतो आणि आम्ही करुणाश्रमच्या माध्यमातून जेव्हापासून गेल्या 5 ते 6 वर्षापासून आम्ही हा एक छोटा उपक्रम या ठिकाणी चालू केला। साधारणपणे करुणाश्रमात आता 200 गोवंश आहे आणि 200 गोवंशांचं जे शेण एकत्र करतो आम्ही आणि त्यापासून ज्या गोवऱ्या बनवल्या जातात तर या गोवऱ्यांपासून इथल्या स्थानिक महिलांना सुद्धा रोजगार मिळालेला आहे आणि ह्या गोवऱ्या साधारणपणे होम हवन ज्या ठिकाणी होतात, विविध मंदिरांमध्ये होतात होम हवन किंवा जे पूजेचं साहित्य विक्री करणारे दुकानदार आहे ते दुकानदार सुद्धा आमच्याकडून या गोवऱ्या घेऊन जातात। या व्यतिरिक्त ज्या गोवऱ्या बऱ्याच प्रमाणात शिल्लक असतात, स्मशानभूमीमध्ये बऱ्याचशा लोकांची आता इच्छा आणि हा क्रेज वाढत चाललेला आहे की अवैध वृक्षतोड करून स्मशानात जे लाकडं आणले जातात आणि त्याच्यावर जे दहन केले जाते ते न करता संपूर्ण पंचतत्वात विलीन होण्यासाठी जो अंतिम क्रिया केलेली आहे ते संपूर्ण गाईच्या गोवऱ्यांवर झालेली पाहिजे। त्याच्यामुळे साधारणपणे एका अंत्यविधीसाठी साधारणपणे 2100 ते 3100 गोवऱ्या वापरल्या जातात आणि त्या सुद्धा गोवऱ्या ज्यांना ज्यांना आवश्यकता असते त्यांना सुद्धा आम्ही त्या गोवऱ्या पुरवत असतो।